काय वाटतं बरं, काय आहे आपले किल्ले म्हणजे? आपले किल्ले म्हणजे आपली संपत्ती. 10वीचे क्लासेस सुरू होते. 12 जूनला ते एक्सपायर झाले आणि 15 जूनला मी क्लासला परत हजर होते शाळेमध्ये. गड किल्ले फिरण्याची किंवा सह्याद्री फिरण्याची आवड कशी निर्माण झाली? तर तुम्ही हरिश्चंद्रगड बघितला वरून, खूप छान वाटतो. कडा वगैरे खूप लोक वगैरे जातात, ते डहाळे वगैरे टाकतात, काय टाकतात वरती येण्यासाठी, बघण्यासाठी, रील्स करण्यासाठी खास. पण जेव्हा तुम्ही रॅपलिंग करून जेव्हा खाली जातात ना, तेव्हा पूर्ण असं व्हाईट जे कचरा पडला असतो, सगळ्या बॉटल्स आहेत खाली. एका महिन्यात एक तरी ट्रेक किंवा कुठेतरी फिरलं पाहिजे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणी असू द्यात, गड किल्ले, तुम्ही बाहेर जा, स्वतःला वेळ द्या. फक्त काम काम काम, आपल्या आयुष्यभर कामच करायचंय. माझं असं म्हणणं की तुम्ही निवांत स्वतःला पण वेळ द्या. काय वाटतं बरं, जेव्हा एखादा गड ढासळतोय किंवा काहीतरी नको त्या गोष्टीत बघायला मिळतं, तेव्हा काय वाटतं? माझं असंच आहे की तुम्ही आई वडिलांना वेळ द्या. आई वडिलांना ज्या वेळी एक्सप्रेस करा तुमचं प्रेम. कधी त्यांना म्हणजे मोठ्या आवाजात पण बोलू नका, तुमचं थोडी पात्रता नाही आई वडिलांवरती मोठ्या आवाजात बोलायची. आणि तुम्हाला जे करायचं त्यांना डिसिजन मध्ये घ्या, त्यांच्यासोबत बोलून डिस्कस करून डिसिजन घ्या. कारण आई वडिलांसारखं तुम्हाला कोणच वाट दाखवणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. मला असं वाटतं की महाराष्ट्रात जन्म आलेल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज सोडलं दुसरं मोटिवेशनची गरज पडणार नाही. काहीच नाही, फक्त छत्रपती बास. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं की आपण महाराष्ट्रात ते शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरले पाहिजे, सह्याद्री फिरला पाहिजे. पण अनेकांचं स्वप्न हे स्वप्नच बनवून राहतं. त्याला बरेच कारणं येतात, बरेच अडथळे येतात. पण या सगळ्यांवर मात करून एक मुलगी असून सुद्धा आत्तापर्यंत तिने 40 गड किल्ले पार केलेत आणि सह्याद्री फिरली. इतकी फिरली की तिच्या फॅनने तिला सह्याद्रीतील खारुताई असं नाव दिलं. सोनाली कदम, हो नक्कीच, तीच सह्याद्रीतील खारुताई म्हणजे सोनाली कदम. तुला आता खारुताई म्हणतात, सह्याद्रीतील खारुताई. हे नाव कसं पडलं बरं, सह्याद्रीतील खारुताई? तर त्याची एक गोष्ट आहे की माझे जवळपास 15K वगैरे फॉलोअर्स असताना एक फॉलोअर माझ्यामध्ये ऍड झाला होता अकाउंटला आणि त्यांना असंच बोलला खारुताई. ते मी थोडासा विचार केला, खारुताई. मला पण ते नाव खूप आवडलं आहे आणि मला ते असं वाटलं की मला रिलेट करते. मग मी असं एक स्टोरीला टाकून दिलं. त्याने मला कुठे मेन्शन केलं होतं, मग मी टाकून दिलं स्टोरीला. तर खूप लोकांना ते आवडायला लागलं. अच्छा. आणि मग कुठेतरी खारुताई दिसली तर ते लोक मला टॅग करायला लागले खारुताई. आणि खारुताई कशी चप्पळ असते आणि भित्री पण असते. खारुताई भित्री पण असते थोडीशी आणि चप्पळ असते, इकडून तिकडून धावत असते. आणि माझं पण आता सध्या आयुष्यात असंच चाललंय. म्हणजे मी कॉर्पोरेटमध्ये काम करते, सोमवार ते शुक्रवार काम. नाही, तू धावपळ जरी करत असली पण भित्री नाही असं मला वाटतं. भित्री नाही आहे, भित्री थोडं. मला सापांपासून भीती वाटते आणि मला उंचीपासून भीती वाटायची. ज्यावर मी आता केलंय काम, मी रॅपलिंग किंवा क्लाइम्बिंग वगैरे केलंय, त्यामुळे उंचीपासून आता मी हे झाले. पण आहे थोडंफार सापांपासून वगैरे भीती वाटते. पण सह्याद्रीमध्ये फिरताना हे सह्याद्रीतील खारुताई लोक ओळखायला लागली. मग म्हणजे त्या नावाशी मला रिलेट व्हायला लागलं, म्हणजे सह्याद्रीमध्ये फिरताना वगैरे. मग ते आवडायला लागलं. मग ते लोक पण बोलायला लागली, कुठे कुठे खारुताई दिसली की मेन्शन करायला लागली. मग ते नाव पुढे हे झालं. गड किल्ले फिरण्याची किंवा सह्याद्री फिरण्याची आवड कशी निर्माण झाली? आवड तर पहिल्यापासून होती. म्हणजे सहल वगैरे जायची ना आपले लहान वयात, 10वी पर्यंत वगैरे शाळेमध्ये असताना. तर तेव्हा माझ्याकडे एक छोटासा मोबाईल होता, ते आपला कीपॅडचा वगैरे, त्याच्यातून फोटो वगैरे काढायचे. त्याच्यानंतर मी आय थिंक सिंधुदुर्ग वगैरे किल्ले जे आहेत ते मी सहलीमध्येच पाहिले होते, पन्हाळा वगैरे. तेव्हा मला थोडीफार आवड निर्माण झाली होती की आपण हे परत परत बघायला. तेव्हा आपण लहान असतो तेव्हा. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना भुदरगडला माझं कॉलेज होतं, गारगोटीला ICRE. तर डिप्लोमा तिथून मी कंप्लीट केला. तेव्हा तिथे भुदरगड नावाचा गड आहे, तिथं मी बघायला गेलो होतो. तिथून मला आवड निर्माण झाली, नाही का, असं गड किल्ले आपण पाहिले पाहिजेत असं. मग तिथून नंतर मग लग्न झालं. लग्नाच्या अगोदर मी जॉब केला 2-3 वर्ष. मग ह्या जॉबमुळे किंवा फॅमिलीच्या गोष्टीमुळे मला कुठे जाता आलं नव्हतं. त्याच्यानंतर आता लग्न झाल्यावरती माझे मिस्टर जे आहेत त्यांनी मला कुठे म्हणजे असं हे केलं नाही की तुला जे फिरायचं आहे, कुठे जायचं असेल तर तू बिंदास जा. मग मी तिथून माझी सुरुवात झाली गड किल्ले आणि सह्याद्री फिरायची. आठवतं का कुठला किल्ला सगळ्यात अगोदर फिरली होतीस? सगळ्यात अगोदर मी भुदरगड
म्हणजे लहानपणी हा. पन्हाळा, हा. सिंधुदुर्ग, सहलमध्ये असतं. सहलीमध्ये असताना. मला वाटतं जायला पाहिजे सहल. सहल नाही, आणि मला असं वाटतं की 1ली ते 10वी मध्ये वर्षात 2 तरी सहली निघायला पाहिजे. हा. ऐतिहासिक ठिकाणी हा हा गेलंच पाहिजे, म्हणजे लहान मुलांना तेव्हापासून तेव्हापासून समजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज आपल्यापर्यंत आले जास्तीत जास्त कधी, म्हणजे या महाराष्ट्रात जन्माला आला हा. त्या मुलाच्या एक मनावरतीच नाव कोरलं जातं छत्रपती शिवाजी Yes. महाराजांचं. पण महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत येतो तो चौथीमध्ये. 4थीमध्ये. पण प्रात्यक्षिक ज्या वेळेस आपण किल्ले बघतो तो काही वेगळाच अनुभव असतो. हा. पण मला असं वाटतं की सहल जेव्हा असेल ना, तर तेव्हा किल्ल्यांवरती सहल गेली तर जायलाच पाहिजे. नाही, लोक काय करतात की पिकनिक स्पॉट म्हणजे आपले बीच किंवा इकडे हा. तिकडे जातात. काही नाही, आपले महाराजांचे गड किल्ले, आपल्याला एवढा समृद्ध वारसा भेटलाय. सह्याद्री, हम्म, हम्म. तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात तुम्ही बाहेर गेला, तुम्हाला अशी सह्याद्रीची रांग किंवा तुम्हाला पाहायला भेटते का? नाही. आपल्याला खूप गड किल्ले भेटलेत हम्म. आणि सुंदर. म्हणजे तुम्ही राजगडी गेला, राजगड, तर एवढा छान किल्ला आहे तो. म्हणजे मी प्रेमात पडले राजगडाच्या. हा, हा. मी जरा मला थोडंसं लो वाटलं, काही वाटलं, मी जाते निघून. आतापर्यंत किती किल्ल्यावरती ट्रेक केलाय तू? तर एवढे मोजले नाहीत मी तरी कधी. एक अंदाज? अंदाजे मी एक 40 गड किल्ले पाहिले. अच्छा. कुठला गड असं वाटलं की आपण परत परत जावं? आता तुम्हालाच मी सांगितलं ना, का बरं? राजगड. काय असं तिथं? मी राजगडी फर्स्ट टाइम गेले होते मे महिन्यात. एवढा अच्छा. कडक मे उन्हाळा. महिन्यात? हा, मे महिन्यात. हम्म. जवळपास 2023 साली. हम्म. आणि तो माझा दुसरा किल्ला. म्हणजे आता सिंहगड नंतर मी राजगडी गेले. तर राजगडला गेल्यानंतर तिथल्या ज्या वास्तू पाहिल्या आणि म्हणजे इतिहास फक्त वाचला होता. श्रीमान योगी असू द्यात, छावा असू द्यात, हम्म. वाचला होता. पण तिथे गेल्यावरती ना, तुम्हाला एक वेगळी एनर्जी फील होते. म्हणजे तुम्हाला असं असतं ना की एखाद्या ठिकाणी तुम्ही गेल्यावर तुम्हाला असं निवांत वाटतं, तुम्ही सगळं जग विसरता. बरोबर. तसं तिथं गेल्यावर मला असं वाटलं की हेच आहे. म्हणजे शांत वाटलं मला. मग मला मी कधी पण मला असं थोडंसं वाटलं की थोडंसं होतं ना कधी आपल्या आयुष्यात की थोडंसं लो वाटतं, कधी असं वाटतं की यार थोडंसं जाऊया आता बाहेर, खूप झालंय. तेव्हा मी राजगडाची वारी. काय वाटतं बरं, काय आहे आपले किल्ले म्हणजे? आपले किल्ले म्हणजे आपली संपत्ती, आपली वा. महाराष्ट्राची संपत्ती. आपली खरी संपत्ती ती आहे. हम्म. आणि आपण ती जोपासली पाहिजे, आपण ती राखली पाहिजे, आपण ती व्यवस्थित ठेवली पाहिजे, जतन केली पाहिजे पुढच्या पिढीसाठी. हम्म. आता जर आपण गेलो तर आहेत बऱ्यापैकी गडांवरती काम चालू आहे. मी बघते आता राजगडी पण काम चालू आहे, राजगडावर, रायगडावर काम चालू आहे. हा. पण अगोदरचं बांधकाम बघा तुम्ही, असं व्यवस्थित सगळी तटबंदी आहे. चुकून जर असं तडात गेला दिसला की थोडंसं वाईट वाटतं मनाला. आणि मी कधी कधी असं मनातच विचार करते की आत्ता 350 वर्षापूर्वी कसे होते गड आणि आता दिसत आहेत आपल्याला, पण ह्याच्या पुढे 500 वर्ष 1000 वर्ष कसे असतील. आपल्या गव्हर्नमेंटनं किंवा गोष्टी बघितल्या पाहिजेत, त्याकडे थोडंसं अजून लक्ष दिलं पाहिजे. फक्त स्मारक बांधून म्हणजे बांधली पाहिजे, तिथून पण आपल्याला ती एनर्जी भेटते, महाराजांचे विचार जातात बाहेर. पण गड किल्ले पण तेवढेच तिकडे लक्ष दिलं पाहिजे. संवर्धन मोहिमा वगैरे सगळ्या सुरू आहेत. सगळं म्हणजे अजून तिकडे लक्ष दिलं पाहिजे, अजून पुरवठा केला पाहिजे गोष्टींचा, त्यामुळे अजून काम वेगाने सुरू होईल. ट्रेक करताना आतापर्यंत कुठला असा किल्ला आहे तो सगळ्यात अवघड वाटला? अवघड? महाराजांचे गड किल्ले अवघड बांधण्यामध्ये एक उद्देश होता, शत्रूवरती येऊ नये म्हणून. पण मला अवघड असं कुठलं वाटलं नाही. भैरवगड, मोर्शीचा भैरवगड अवघड म्हणतात, मी तो सर केलाय, पण मला असं अवघड वाटलं नाही. 1-2 पॅचेस अवघड आहे तिथे, जिथं गरज आहे, पण तिथं टेक्निकल टीम असते. पण अशी भीती नाही वाटली किंवा अवघड नाही वाटला. जोपर्यंत लग्न नव्हतं तोपर्यंत हे सगळं ठीक होतं. पण जेव्हा लग्न झालं, सगळं एक सून म्हणून जेव्हा तू घरात गेली, तेव्हा हे सगळं करणं किती डिफिकल्ट होतं? तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते, मी लग्ना अगोदर फिरले नाहीये. अच्छा. लग्ना अगोदर मी एकही ट्रेक केला नाहीये. ओके. लग्ना अगोदर जे सहलीमध्ये फिरले, जितकं कुठेतरी बाहेर गेलं असेल देवदर्शन तेवढंच, त्याच्या पलीकडे मी फिरलेच नाहीये. लग्न झाल्यानंतर मी असंच एक पोस्ट पाहिली इंस्टाग्रामवरती, अंदरबन, पावसाळ्यामध्ये तो ट्रेक असतो मोस्टली, तिथे गेले होते मी.
त्याच्यानंतर मग राजगड किंवा हे सिंहगड जवळचे किल्ले फिरले. पण लग्नानंतर माझ्या मम्मीला पण माहित नव्हतं. माझ्या मम्मीला आत्ता समजलं की मुलगी काहीतरी करते, ट्रेकिंग वगैरे काय काय करते. तिला काही माहित नव्हतं. तिच्याकडे तो कीपॅडचा मोबाईल होता. आता तिला मी अँड्रॉइड दिला होता, तिने माझे ब्लॉग बघितले युट्यूबचे. तेव्हाच तिला समजलं की काहीतरी करते असं. आणि ते घाबरली. म्हणजे तिनं माझा लास्ट भैरवगडचाच व्हिडिओ बघितला होता. त्याच्या अगोदर रॅपलिंगचे काही व्हिडिओ बघितले होते. ती घाबरली. पण माझ्या सासू सासऱ्यांना तो विषय वेगळा. लाईक ते थोडंसं आमचं घर आउटसाईड आहे, तिथं नेटवर्क अजिबात नाही. जिओचं नेटवर्क फक्त बोलणे फक्त ते पण बाहेर जाऊन घरात नेटवर्क नाही. त्यांना ह्याचं पत्ताच नाहीये की मी ट्रेकिंग वगैरे करते. पण त्यांना असं सांगतात लोक की तुमची सुनबाई खूप छान करते. ते असं कधी विचारत नाही. त्यांना एवढं नाही माहिती की काय करते वगैरे. त्यांनी व्हिडिओ वगैरे नाही पाहिले, पण काहीतरी करते असं लोक सांगतायत, तेवढंच माहिती त्यांना. म्हणजे माझे जे सासरे आहेत ना, त्यांचा मधाचा व्यवसाय आहे. म्हणजे ते मध काढतात जंगलामधून. आमचं जंगलातच जवळपास पाडगाव पासून 4 किलोमीटर आत जंगलामध्ये एकच घर आहे. मग त्यांचा व्यवसायच आहे की मध काढणे वगैरे. तर ते मला कधी घेऊन जातात की मध काढायला वगैरे. मी जात असते मध काढायला. मध काढायला जाते. हो. मी म्हणजे आज कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही, मला सगळं आवडतं करायला. मग त्यांना मध काढायला किंवा कोणतरी पप्पांचे मित्र येतात, त्यांना जंगल वगैरे फिरायला घेऊन जातात पप्पांना. मग त्यांच्यासोबत जाणं. मग त्यांना माहिती आहे की हिला ट्रेक वगैरे आवडतो, ही खूप चालते. आय थिंक आम्ही पप्पांसोबत 13 किलोमीटरचा एक ट्रेक आहे गावहाळ. तो ट्रेक आता सध्या हल्ली केला. पप्पांसोबत गेले होते. त्यांनी मला विचारलं चालशील का? म्हटलं तुम्हाला माहितीच नाही काही. असा विषय. मग त्यांना माहिती आहे की काहीतरी करते. नाही, पप्पा आमचे खूप म्हणजे जंगलात, त्यांचं आयुष्यच पूर्ण जंगलात गेलंय. त्यामुळं आणि ते सकाळी पहाटे 5 वाजता वगैरे उठून जंगलात फेरी मारणे किंवा मधाला वगैरे सकाळी लवकर जावं लागतं. आता मी असं ऐकलं होतं की तारा राणी हे एक नाव तुला दिलंय, ते कोणी दिलंय? त्याची पण स्टोरी खूप छान आहे. कारण माझं सोनाली असं पूर्ण नाव आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा एक प्रथा आहे की नाव चेंज करायची सासरी. मग मी अगोदर म्हणत होते की सोनालीच राहू द्या, कारण आपलं एक नाव असतं नाही का पहिल्यापासून. मग माझे जे मिस्टर आहेत त्यांचं नाव आहे नेताजी कदम. तर घरात सगळेजण म्हणाले की नाव न वर्ण ठेवूया, असं थोडंसं हे जुळेल असं. हे बोलले की नाही, असं आपण एक चांगलं नाव सुचवू. मग त्यांनी तारा राणी ही आमची जंगलातली तारा राणी असं नाव सुचवलं. मग ते अगोदर तारा, आता तिथून तारा राणी असं नाव त्यांनी ठेवलं. मग मला पण अगोदर स्टार्टिंगला ना थोडंसं वेगळं वाटलं की थोडंसं आपलं आजकाल कशी नवीन नावं ठेवतात. नंतर हळूहळू जसं सह्याद्री फिरायला लागले तर तारा राणीच भारी वाटायला लागलं. आता तू खूप गड किल्ले फिरले, खूप तू पडलेले गड पण बघितले, खूप जवळून बघितले. फोटो मध्ये बघणं वेगळं आणि प्रत्यक्ष तिथं जाऊन बघणं वेगळ्यामध्ये खूप फरक असतो. हो. तर काय वाटतं बरं जेव्हा एखादा गड ढासळतोय किंवा काहीतरी नको त्या गोष्टी बघायला मिळतात, तेव्हा काय वाटतं बरं? मी एक लाईक सुवर्णदुर्ग पाहायला गेले होते. दापोलीत आहे तो. आणि तिथं गेल्यावरती ना समुद्रातून आमची बोट साईडला हे केली आणि आम्ही जस्ट पाय ठेवलं आणि समोरच असे बॉटल्स वगैरे फेकले होते. आता ते पिऊन वगैरे नाही का त्याचे. तर थोडंसं मला वाटलं की हे चुकीचं आहे नाही का. म्हणजे थोडंसं गडावरती बोटी वगैरे जातात, एक ठराविकच बोट जाते, असं पर्टिक्युलर बोट जाते. तर अशा गोष्टी नाही केल्या पाहिजे. एवढ्या दूर समुद्रात पण जाऊन लोक हे करतात. आणि तिथं समजा तिथली क्लिनिंग किंवा स्वच्छता मोहीम वगैरे एवढं लोक जाऊन हे करत नाहीत. जे जवळचे गड किल्ले आहेत गावापासून जवळ वगैरे तिथं जाऊन आपण करतो तरी, पण समुद्रात जाऊन वगैरे समुद्रातून आतले जे किल्ले आहेत, गड किल्ले, ते थोडंसं मला वाईट वाटलं ते बघून. गड अक्षरशः सुवर्णदुर्ग खूप छान आहे. म्हणजे जंजिराच्या बरोबर समोर महाराजांनी बांधलाय. पण ते थोडंसं ते बघितल्यावर बॉटल्स वगैरे थोडंसं वाईट वाटलं. तोच किल्ला नाही, अजून बरेच किल्ल्यांवरती प्लास्टिकचे वगैरे. तर तुम्ही हरिश्चंद्रगड बघितला वरून, खूप छान वाटतो. कडा वगैरे खूप लोक वगैरे जातात, ते ढाळे वगैरे टाकतात, काय टाकतात वरती येण्यासाठी, बघण्यासाठी, रील्स करण्यासाठी खास. पण जेव्हा तुम्ही रॅपलिंग करून जेव्हा खाली जातात ना, तेव्हा पूर्ण असं व्हाईट जे कचरा पडला असतो, सगळ्या बॉटल्स आहेत खाली. ते अक्षरशः आता रॅपलिंगचा इव्हेंट होता आमचा कोकण कड्याचा 4 दिवस.
तर आम्ही बघत होतो ते, म्हणजे दिसतं तर ते खूप भयानक आहे. म्हणजे एक प्लॅस्टिकचा कागद हे करायला खूप वर्ष जातात निसर्गाला, नक्कीच आणि आपण एवढा ढिगारा टाकतो. आणि हे आपणच सांभाळलं पाहिजे. हो, आपणच म्हणजे आता हे संवर्धन मोहीम करतात, पण प्रत्येकाला ती जाणीव असली पाहिजे. आपण जेव्हा ट्रेकला जातो तेव्हा आता तुम्ही वासोटा गड तुम्ही ऐकला असाल. वासोटा गडावर जाताना अगोदरच कचऱ्याचं काउंट घेतला जातो. कचऱ्याचं नाही, सॉरी, आपल्या बॉटल्स रिकामी ह्याचा, आणि तो रिटर्न येताना तो काउंट चेक केलं जातं की तुम्ही तेवढाच काउंट खाली आणलाय का प्लास्टिकच्या पिशव्यांचा वगैरे. तर असं प्रत्येक गडावर झालं पाहिजे. प्रत्येक गडावर झालं पाहिजे. असं नाही की एकाच गडावरती, सगळ्या गडावरती झालं पाहिजे. आता राजगडावर आम्ही लास्ट महिन्यामध्येच गेलो होतो. तिथे पण तसंच आहे. माझं कसं आहे की मला एक सवय लागली. आम्ही गड किल्ल्यांवरती गेलो ना तर एक छोटीशी बॅग ठेवतो कचऱ्याची. अच्छा. त्याच्यामध्ये काय भेटलं लगेच टाका किंवा असं, मग ती घेऊन या. प्रत्येकाने केलं पाहिजे असं वाटतं. हा, प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणजे जे आता काही लोक येतात फक्त रील्स काढण्यासाठी येतात, पण त्यांना पण मी म्हणजे आता कोणतरी जात असेल तर त्या दिवशी राजगडावरती एका लहान मुलानं चॉकलेट खाल्लं आणि नकळताने टाकून दिलं. लहान मुलगा होता. तर माझं लक्ष चुकून असं गेलं, पण मी त्याला सांगितलं, बाळा ते तू चॉकलेट खाल्लं ना, कुठे टाकला, खाली टाकला. मग ह्या गोष्टी आहेत ना, तुम्ही जरी स्वतः उचललं नाही पण दुसऱ्याला करू पण देऊ नका. तुम्ही थोडंसं त्याच्यावरती पण म्हणजे जाणीवपूर्वक बघा की आपल्या साईडला काय चाललंय. फक्त आपण व्हिडिओ काढतो, फोटो काढतो, हे करतो, फक्त गड किल्ले बघतो, पण तुम्ही साईडला पण काय चाललंय. गड किल्ले पिकनिकसाठी नाहीतर आपलं श्रद्धास्थान आहे. हा, एक मंदिर आहे आपलं. मंदिर आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण मंदिरात वागतो त्याप्रमाणेच तिथे वागायला पाहिजे असं वाटतं मला. करेक्ट. आतापर्यंत असा एखादा अनुभव आलाय का वाईट ट्रेक करताना, की कुठेतरी असा वाईट अनुभव प्रत्येकाला येत असतो आयुष्यामध्ये, तुला ट्रेक करताना आलाय का? ट्रेक करताना वाईट अनुभव असं काही नाहीये, म्हणजे प्रसंग तर नाहीये. फक्त कोकणकडाच्या वेळेला थोडंसं वाटलं मला, कारण कोकणकडा लाईक खूप खोल आहे तो, खूप. आणि मी रॅपलिंगसाठी गेले होते. अच्छा. आणि रॅपलिंग करताना लाईक अशा 4 दिवस रॅपलिंगचा इव्हेंट होता. आता मी त्यांचं नाव वगैरे घेणार नाही. 4 दिवस इव्हेंट होता आणि पहिल्या दिवशीच मला उतरायचं होतं रॅपलिंग साठी. आणि तेव्हा त्याला कसं थोडीशी स्ट्रेंथ लागते रॅपलिंग करायची. फक्त काही लोक आता बकेटनं सोडतात. बकेट इन द सेन्स की तुम्हाला एका दोरीवरती डायरेक्ट तुम्हाला वरून थोडासा हे असतो, सपोर्ट असतो, तुम्ही फक्त खाली रॅपल डाऊन करायचं. पण ज्या आम्ही टीमसोबत गेलो होतो ते टीम तुम्हाला पूर्ण अशी तुम्हाला स्वतः रॅपलिंग करायची होती. म्हणजे तुम्ही स्वतः जोर देऊन स्वतः प्रॉपर रॅपलिंग. आणि माझी तब्येत पण त्या वेळी थोडीशी वर खाली होती. आणि मला अगोदरच मी खिरेश्वरचा ट्रेक होता, तो खिरेश्वरचा ट्रेक कम्प्लीट करून त्यावेळी 20 लोक होती त्या ट्रेकला. आम्ही सकाळी 3:30-4च्या आसपास ट्रेक स्टार्ट केला होता आणि त्यामध्ये मी एकटीच मुलगी होतो. हां, त्या रॅपलिंगच्या इव्हेंटसाठी पहिल्या दिवशी. तर मला थोडंसं ट्रेक करून झाल्यावरती थोडंसं वाटलं होतं की थोडंसं नॉर्मल नाही आहे. तरी पण मी तो रॅपलिंगचा इव्हेंट 3:30 वाजता मला रॅपलिंग करून खाली जायचं होतं. तर थोडंसं मला वाटलं की माझ्याकडून होणार नाही असं, कारण त्याला स्ट्रेंथ खूप हवी होती. मला अगोदर असं वाटलं की माझ्या बॉडीच्या वरती थोडंसं वाटलं की नाही होणार. आणि मी थोडंसं मिडलला गेल्यावरती 3-4 फूट गेले होते, मिडल पण नाही म्हणतायत. तिथं गेल्यावरती मला थोडंसं वाटलं की आता होत नाही आपल्याकडून, कारण तेव्हा पूर्ण स्ट्रेंथ संपली होती माझ्या हातातील पण. आणि थोडंसं ऊन पण होतं 3 वाजता थोडंसं. तर मी थोडासा होप सोडली की आता नाही होणार. मग तो मला जमला नाही, पण मला समजलं की अजून माझ्या थोडं काम करायचंय त्याच्यावरती. खूप गड किल्ले फिरले तू. आता एक प्रश्न होता माझा की खूप जिव्हाळ्याचा विषय छत्रपती शिवाजी महाराज. काय वाटतं बरं तुला, काय छत्रपती शिवाजी महाराज? महाराजांविषयी बोलायचं म्हणजे आपले दैवतच महाराज. असं म्हणजे असे विषय आहेत की त्यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच. तुम्ही जर रायगडी जर गेला तर रायगडी तुम्हाला प्रत्येक कणाकणात महाराज दिसतील. तुम्ही पहिल्या पायरीपासून तुम्ही समाधीस्थळ जर गेलात कधी, तर असं म्हणतात ना की रायगड वारी आणि पंढरपूरची वारी केलीच पाहिजे. तर मला म्हणायचं की तुम्ही सगळे गड किल्ले सगळे गड किल्ले फिरा. तुम्हाला प्रत्येक पायरीत प्रत्येक दगडात तुम्हाला महाराज दिसतील. नक्कीच नक्कीच. आणि तिथं गेल्यावर ते फील होतं. कुठला असा प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज जीवनातला तो तुला खूप आवडतो किंवा लक्षात आहे खूप जास्त? तर मी श्रीमान योगीमध्ये
एक प्रसंग म्हणता येईल, मी वाचलं होतं की महाराजांची आग्र्याची जी सुटका होती, जितकी ती तुम्ही पाहू शकता की जेवढा अपमान औरंगजेबने एवढा अपमान केला होता महाराजांचा, आणि त्यांना नजर कैद झाली होती आग्र्यामध्ये, तरी महाराजांनी होप सोडले नाहीत, आशा सोडली नाही की आपल्याला इथून काही करून निघायचंय, आपल्याला इथून सुटका करून घ्यायची आहे. आणि असं नाही की फक्त महाराज होते, सोबत आपले संभाजी महाराज पण होते. मग म्हणजे तिथून आपल्याला सुटका करून सुरक्षित पोहोचायचंय. जितकं तिथून निघायचं होतं तितकंच ते प्रसंगावधान बाळगून त्या पेटातून ते बाहेर पडले. तो प्रसंग सगळ्यात माझ्यासाठी प्रेरणादायक ठरेल. किंवा लहान म्हणजे तिथे तुम्हाला एक प्रत्येकाचा पहारा होता, प्रत्येकाचा एवढा कडक पहाऱ्यातून सुटका होणं आणि तिथून महाराजांसोबत निघणं खूप मोठी गोष्ट होती. आणि तो प्रसंग मला सगळ्यात प्रेरणादायी. नक्कीच. म्हणजे महाराजांनी अगोदर सर्व सैन्य असेल सोबत नेलेलं, ते सुखरूप बाहेर काढलं. त्यानंतर युवराज असतील, महाराज असतील, किती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला किती संयम महाराजांच्या ठिकाणी दिसतो आपल्याला. आजकालची पिढी थोडं काय झालं तरी आत्महत्यापर्यंत जाते, तर महाराज तिथं म्हणजे शेवट होता तिथं, खरंच शेवट होता, बाहेर आले. आणि तिथे त्यांनी पूर्ण आपली युक्ती शक्ती सगळं वापरलं आणि तिथून राजगडी सुरक्षित आले. ती सगळ्यात मोठी. आणि मला पण कधी कधी असं लो फील झालं, काही वाटलं, मी विचार करते की एवढ्या लहान वयात महाराजांनी एवढं केलंय आणि आपण एवढ्या लहान लहान गोष्टींमध्ये एवढं पॅनिक होतो. महाराजांनी अख्खं स्वराज्य निर्माण केलं, स्थापन केलं, मिळवलं, सगळे गडकिल्ले मिळवले. आणि आपण साधा छोट्याशा जॉबमध्ये आपल्या डेली दिवसाच्या गोष्टींमध्ये अडकून पडतो किंवा लगेच लो फील करतो, लोक आत्महत्या किंवा डिप्रेशन मध्ये जातात. बरोबर. मला असं वाटतं की महाराष्ट्रात जन्म आलेल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज सोडलं दुसरं मोटिवेशनची गरज पडणार नाही, काहीच नाही, फक्त छत्रपती बास. म्हणजे पुरंदरचा तह असेल, कुठली एक गोष्ट सगळं जीवन नाही नका घेऊ, फक्त कुठली तरी एक अशी गोष्ट घ्या, तिथून तुम्हाला कळेल की नाही सुरुवातीतून आहे. बरोबर, संपलं नाही इथं, सुरुवातीतूनच आहे. आता मला असं वाटतंय तू एवढे फिरते, आता बऱ्याच लोकांची फिरण्याची इच्छा आहे, आवड आहे, पण एक कारण असं असतं की आम्हाला वेळ मिळत नाही. त्यांच्यासाठी काय सांगशील? बघा, मला पण वेळ भेटत नाही, पण मला असं वाटतं की एका महिन्यात एक तरी ट्रेक किंवा कुठेतरी फिरलं पाहिजे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणी असू द्यात, गड किल्ले, तुम्ही बाहेर जा, स्वतःला वेळ द्या. मला असं म्हणायचं की तुम्ही एखाद्या 4 खोलीत फक्त काम 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 आपल्या आयुष्यभर कामच करायचंय. माझं असं म्हणणं की तुम्ही निवांत स्वतःला पण वेळ द्या. तुम्ही बाहेर पडाल तर तुम्हाला समजेल की जगात काय चाललंय, आणि थोडंसं स्वतःवरती पण तुम्हाला किती काम करायचंय, आपण कुठे आहोत त्याची जाणीव होईल. आणि हे जे म्हणतात ना मला वेळ नाहीये, तू कशी काय एवढी फिरते, मला क्वेश्चन खूप येतात. माझा डीएम कायम, तू कायम फिरत असते का? म्हणजे मी फिरले असते मागच्या महिन्यात, एखादी स्टोरी पडली की लगेच डीएम येतात की कायम फिरत असते का? पण असं नाही, तुम्ही फिरत राहा. म्हणजे मला तर असं वाटतं की फिरल्यावर थोडासा स्ट्रेस कमी होतो, नवीन एक ऊर्जा भेटते का नवीन काम करण्यासाठी. आणि आपल्याकडे खूप निसर्ग सौंदर्य आहे ना बघायला. सह्याद्री बाकीच्यांपेक्षा खूप आहे. सह्याद्री तुम्हाला पावसाळ्यात जा, उन्हाळ्यात जा, हिवाळ्यात जा, कधी पण तुम्हाला खूप छान वाटेल. नक्कीच. आता हे झालं एक म्हणजे सगळ्यांसाठी, पण जेव्हा एका मुलीची गोष्ट येते की तेव्हाच्यासाठी काय सांगशील की एखादी मुलगी, तिला खूप काय करायची इच्छा आहे, पण लोक काय म्हणतील किंवा घरचे काय म्हणतील, बरोबर, याचं खूप भीती असते, किंवा घरचे सोडतील का फिरायला म्हणल्यानंतर, त्यांच्यासाठी काय सांगशील? आजकाल आता तुम्ही पण बाहेरच्या जर गोष्टी बघितल्या, तुम्ही साधं न्यूज लावा, 4 न्यूज मागे एखादी न्यूज असते की असं काहीतरी घडलंय, काहीतरी वाईट घडलंय, हे घडलंय. सोबत कोणतरी सोबत असेल किंवा एकटं. आता एक सोलो ट्रॅव्हलर म्हणून एक आहे, सोलो कुठे पण फिरतात, मुली असू द्यात, मुलं असू द्यात. पण आपली जबाबदारी, आपली काळजी, कुठं राहायचंय, आपल्याला सगळं अगोदर तिथली आयटनरी, कुठे जायचंय आपल्याला काय ते माहिती असेल तर काही घाबरायची गरज नाही. आणि आई वडील तर घरचे सपोर्ट कधी कधी करत नाहीत, म्हणजे त्यांना असं वाटतं की ते काळजीपोटी करत नाहीत. त्यांना काळजी असते की काय होईल किंवा काय असं वाईट गोष्टींचा. पण त्यांना एक विश्वासात घेतलं किंवा विश्वास दिला की, आणि माझं पण असं झालं होतं की स्टार्टिंगला माझ्या आईला, मम्मीला आवडत नव्हतं, हे काय करते, मस्त लग्न झालंय, निवांत राहा, जॉब कर, असं. पण नंतर तिला पण समजायला लागले की माझी मुलगी इथे हॅप्पी आहे, खुश आहे, आणि तिला थोडंसं रिलॅक्स फील करते, तर जाऊ देतं.
तर घरच्यांचं हे थोडंसं त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे. नक्कीच. आणि 4 बाहेरच्या लोकांचा मी विचार करत नाही आणि कोणी केलाच नाही पाहिजे, कारण आपल्याला माहिती असतं आपण काय करतोय. त्यामुळे 4 लोकांचा मी कधीच विचार केला नाही. मी कधी असं घाबरले पण नाही की कुठे जाताना हे काय म्हणतील, हे कोण काय बोलतील, काही नाही एवढं. आता तू म्हणली की घाबरले नाही, तर मला असं विचारायचं होतं की स्ट्रॉंग वुमन म्हणजे काय नक्की तुझ्या नजरेत काय? स्ट्रॉंग वुमन जे स्वतःचे निर्णय ठामपणे घेऊ शकते, स्वतःला आवडेल आणि तिला माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात, आणि म्हणजे आपले न घाबरता सगळ्या गोष्टी करते इंडिपेंडेंट राहून. त्यासाठी ती म्हणजे स्ट्रॉंग वुमन माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी ती वुमन माझी आई आहे, कारण मी तिच्याकडे पाहून खूप मोटिवेट होते. कारण मी लहानापासून तिला बघितलंय त्यामुळं. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक स्ट्रॉंग वुमन असते. माझ्यासाठी ती माझी मम्मी आहे. अच्छा, आता काय झालं, तुझं लग्न झालंय, एक स्ट्रॉंग वुमन मागे एक स्ट्रॉंग पार्टनर गरजेचं आहे का? नाही, नक्कीच. मी सांगू शकेल की माझा जो पार्टनर आहे तो एकदम शांत, एकदम समजूतदार आणि एकदम म्हणजे मी त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांनंतर मी त्याच्याकडे पाहते की तो एकदम शांत आणि समजूतदार माणूस आहे. आणि त्याला मी कधीतरी म्हणले की मला हा ट्रेक करायचा आहे किंवा हा ट्रेकला जायचं आहे किंवा मला हे करायचं, तर ना कधीच मला असं नाही, मी कधीच त्याच्याकडून नाही ऐकलं नाही. हां, कर, पण नीट जा, व्यवस्थित जा. आणि म्हणजे घरी पण कधीतरी असं हेल्प करणे किंवा मी कधी थकून आले ट्रेकमधून तर हेल्प करणे वगैरे. आणि म्हणजे त्याबद्दल असं नाही फक्त हेल्प म्हणून, पण बाकी सगळ्या गोष्टीमध्ये तो मला खूप सपोर्टिव्ह आहे. आणि माझ्या पाठीमागच्या सगळं माझं जे श्रेय असेल किंवा हे मी जे काही करते लहान लहान गोष्टी, ते सगळं त्यालाच जाईल. कारण त्याच्या इतकं सपोर्टिव्ह माणूस मला माझ्या आयुष्यात भेटला नाही. किती गरजेचं असतं बरं असं नवरा भेटणं, म्हणजे एक पार्टनर भेटणं, कारण तो आपलं जे आवड आहे, आपलं जे स्वप्न आहे त्यामध्ये आपल्याला मदत करतोय. तुम्ही विचार करा की आपल्या आई माहेरी म्हणेल मी, एक 20-25 वर्ष आपण तिथं असतो आणि आपलं अख्खं पूर्ण आयुष्य आपण त्या व्यक्तीसोबत असतो. बरोबर. मग त्याचं सपोर्टिव्ह असणं आणि त्याचं सपोर्टिव्ह आपल्यासोबत आपल्या प्रत्येक डिसिजनमध्ये असणं किती गरजेचं आहे. आणि आपल्याला पण माहिती पाहिजे की आपण कुठलं काम केलं पाहिजे जिथं आपण, आणि जे चुकीचं आहे तिथं कोणी सपोर्ट नाही करणार. त्यामुळं कायम तो सपोर्ट करतो कुठल्या पण चांगल्या कामात सपोर्ट. पेपरमध्ये तुझी बातमी आली तर मध्यंतरी, जेव्हा पेपरमध्ये बातमी आली तेव्हा बघितल्यावर पहिलं रिएक्शन काय होतं तुझं? मी तेव्हा काम करत होते माझ्या ऑफिसचं आणि मला माझ्या भावाने मेसेज केला हे बघ म्हणून. मी पाहिल्यावरती मला म्हणजे आयुष्यात कधी माझं पेपरला, मी एक खो खो प्लेअर होते तेव्हा पेपरला वगैरे यायचं की ह्या संघाने हे जिंकलं, तेव्हा कुठेतरी कोपऱ्यात नाव असायचं की ते संघाचं नाव असायचं. तेव्हा अचानक हे एवढं नाव बघितलं, होता फोटो वगैरे बघितला, अक्षरशः मला डोळ्यात पाणी आलं होतं. आणि म्हणजे आतापर्यंत हे काय काय केलं ते आपल्याद्वारे लोकांपर्यंत एखाद्या मुलीनं जरी वाचलं ते आणि ती मोटिवेट झाली, ते माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी जरी ते कामी आलं, तो संघर्ष किंवा हे, तर मला त्यात माझं सक्सेस आहे असं मला वाटतं. तर फ्युचर व्हिजन काय नक्की पुढचं? फ्युचर व्हिजन असं काही नाही आहे. मी माझं एव्हरेस्ट हा म्हणजे बेस कॅम्प पहिलं हे आहे की स्वप्न मला बेस कॅम्पला पोहोचायचं आहे आणि कधीतरी गाठायचं पण आहे एव्हरेस्ट शिखर. स्वप्न मोठी बाळगायची. कारण आता स्वप्न आपण काय करतो, मिडल क्लास लोक थोडंसं आपण सगळं सेव्हिंग अँड ऑल आपल्या ड्रीम्सकडे लक्ष देत नाही एवढं. पण सह्याद्रीमध्ये फिरणारी खारुताई आता एव्हरेस्टकडे जाणार, हे स्वप्न कधीपासून म्हणजे निर्माण झालं बरं? नाही म्हणजे मला हिमालय जे पर्वत आहेत तिकडे माझी ओढ कायमच आहे. कारण मला कधी जाता आलं नाही. मी तुम्हाला सांगू का, मी महाराष्ट्राच्या बाहेर कधी जास्त गेले नाही. मला तर वाटतं मी कर्नाटकात, ते पण आपल्या जवळचं स्टेट त्यामुळे गेले, त्याच्या बाहेर मी गेलेच नाही कुठे. म्हणजे मला म्हणतात खूप फिरते, मी सह्याद्री सोडून कुठे फिरलेच नाहीये. पण हे जे स्वप्न आहे मला हिमालय किंवा ऋषिकेश या साईडचे मला फिरायचंय. आणि मला आता बघू ह्या फ्युचरमध्ये होऊन जाईल. आयुष्यामध्ये आतापर्यंत कुठला असा प्राऊड मुवमेंट आहे जो लक्षात आहे आणखी पण? प्राऊड मुवमेंट म्हणजे माझी सॅलरी जे मी काम करते. कारण आमच्या घरी माझ्या घरचा जर पाठीमागचा तुम्ही बॅकग्राऊंड पाहिला असेल तर माझी मम्मी आणि मी दोघीच असतो. तर
माझं तिची रिस्पॉन्सिबिलिटी सगळी माझी आहे, कारण सगळं बघणं वगैरे. त्यामुळे मला जॉब, म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हणलं की मी लग्नानंतर फिरायला लागले, कारण कोणतरी आपल्या सोबत आहे आता. त्याच्या अगोदर मी फिरलेच नाही. तर का, तर माझं जॉब किंवा ह्या गोष्टीमुळं मला बाहेर फिरता आलं नाही, किंवा काही गोष्टी फॅमिली गोष्टींमुळं. पण जेव्हा मी तिला माझी सॅलरी म्हणजे दाखवली, दिली हातामध्ये, आणि तिला खूप छान वाटलं, किंवा म्हणजे तिचं कसं होतं की दोन्ही मुली होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये मग मी जॉब करायला लागले. आणि आमच्या गावी पहिली मुलगी इंजिनियर मी आहे. हा, तर त्याच्यामध्ये पण जॉबला लागले पूर्ण गावामध्ये पहिली इंजिनियर. त्याच्यानंतर खूप मुली झाल्या, पण पहिली इंजिनियर मी होते. तर माझ्या मम्मीला ते थोडंसं प्राऊड फील झाल्यानंतर मला ती गोष्ट खूप छान वाटली. तू फिरते पण, ट्रेक करते, जॉब करते, सगळ्या गोष्टी करते. मी अजून काय पोस्ट बघितली की तू गरजू लोकांना मदत करते. बरं, हे सगळं करत असताना आपण असं काहीतरी करावं, असं काय डोक्यामध्ये आलं? कसं, माझं पहिल्यापासूनच स्वभाव असा आहे की मला थोडीशी मी हळवी आहे, आणि मला असं वाटतं की साधं राहणं, साधं जगणं. आणि आता एवढंच आयुष्य आहे त्यामध्ये, आणि साईडचे लोक, आपण रस्त्यावरून जाताना सुद्धा असं मी जर बघितलं काही ठिकाणी, की थोडंसं मला वाईट वाटतं. आणि जे आता निराधार वगैरे लोक होते मागं मी भेटले, तर मला म्हणजे थोडंसं अगोदरपासून होतं की यांना थोडंसं हेल्प करावी, आपल्या समाजाला थोडंसं देणं असतं आपलं, ठीक आहे. तर थोडंसं मला म्हणजे अगोदरपासूनच माझी अशी आवड आहे की आपल्याला जे जे होता येईल ते करावं. एक मुलगी तिच्या आयुष्यात लहानपणीच बापाचं छत्र हरवते, आणि ती पुढे एवढे प्राऊड मुवमेंटला जाते, एवढे उंचावरती जाते. म्हणजे एक सह्याद्रीतील खारुताई म्हणून लोक तिला एक नाव देत आहेत. एवढी ती प्रसिद्ध होते, किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण त्यावेळेस बाप नाही आहे, याची किती उणीव भासते बरंच. आता मी कधी हे एक्सप्रेस नाही केलं कुणासमोर, आणि हा क्वेश्चन येईल हे एक्सपेक्ट पण नव्हतं केलं मी. पण कसं आहे की मी 10वीला होते. 10वीला असताना 10वीचे क्लासेस सुरू होते, आणि ती आय थिंक 12 जूनला ते एक्सपायर झाले. आणि मी 15 जूनला मी क्लासला परत हजर होते शाळेमध्ये. हां. अरे बापरे. तर मला म्हणजे माझ्या वडिलांनी हे शिकवलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आणि ते कसं मिळवायचं, किती कष्ट करायचे. आणि माझे वडील खूप कष्टाळू होते. म्हणजे त्यांनी अक्षरशः आम्हा दोघी मुलींना असं राजकुमार नसतं, प्रिन्सेस ट्रीटमेंट आम्ही लहानापासून खूप छान वाढलेलो. म्हणजे जे आमच्या गावात म्हणजे हेवा वाटायचं मुलींना की तिचे बाबा एवढं हे करतात. मग ते मुंबईला असायचे आणि आम्ही गावी असायचो. ते साहजिकच ते 6 महिन्यातून एकदा यायचे. तर असं खूप म्हणजे त्यांनी खूप करून ठेवलं, आणि आम्ही खूप छान वाढलो. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की, आणि त्यांचा स्वभाव पण एकदम एकदम असा एकदम साधा आणि प्रेमळ. आणि त्यांचा स्वभाव मला असं वाटतं की माझ्यात आलाय, की ते पण खूप मदत करायचे लोकांना वगैरे, गावातील वगैरे. आणि वडिलांचं म्हणल्यावरती त्यांना खूप प्राऊड फील झालं असतं की मुलगी असं काहीतरी करते. माझी मम्मी पण कधी बोलून दाखवते की तुझे पप्पा असते तर तू ते खूप हे केलं असतं असं. आणि काहीतरी वेगळंच झालं असतं म्हणजे पप्पा असते तर. पण ठीक आहे, आता गोष्टी आपण हे करू शकत नाही. पण ते राहील, एक उणीव राहतेच कुठल्या पण मुलीच्या याच्यामध्ये, मनात राहतेच उणीव. पण त्यांना प्राऊड फील झालं असतं नक्कीच. आणि ते करतायत मला, आणि त्यांचा आशीर्वाद कायम सोबत असतो. मी कुठे काय गेले ना की कायम माझ्या डोक्यात असतंच. म्हणजे काही असं फील झालं वाईट, थोडंसं भीती वाटली, काय वाटलं तर असतात, म्हणजे कायम सोबतच असतात ते. आणि असं आता 2020 मध्ये माझी बहीण पण गेली, तिला डेंग्यू झाला होता. त्यामुळं आणि थोडंसं त्या दोघांच्या मुलांना थोडंसं मी जाण्यानं थोडंसं माझं मेंटली थोडंसं हे झालं होतं. तर त्याच्यानंतर मी सह्याद्रीतला जो प्रवास सुरू केला, आणि मला असं वाटतं की मी तिथून बाहेर पडले, आणि सह्याद्रीत जेव्हा मी जाते तेव्हा मला खूप म्हणजे असं ते आहेत असं फील होतं. आणि अक्षरशः मला म्हणजे तिथून बाहेर पडायचं, आणि ट्रेकिंग वगैरे हे तिथून सुरुवात झाली की मला कुठेतरी बाहेर जायचं आहे. आणि मी त्यांना ॲक्च्युली मी शोधते असं वाटतं मला सह्याद्रीमध्ये. या ठिकाणी आली, खूप छान वाटलं. एक म्हणजे आपला पॉडकास्टचा जो शेवट आहे तो एक खूप वेगळ्या वेळी झालाय. म्हणजे तू फार इमोशनल झाली. आणि खरं एक बाप असतो ना, म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही कळत,
पण गेलाय त्यानंतर त्याची एक उणीव नक्कीच आयुष्यभर भासत असते. आणि ते असं असतं की पैसा, मित्र, कुठलीही गोष्ट असो ती उद्या परत मिळेल, नवीन मिळेल, किंवा जी आहे ती परत आपल्याला मिळेल. पैसा गेला, सगळं गेलं तरी परत मिळेल. पण आई वडील असे असतात, ते एकदा जरी गेले हो. तर परत वन्स मोर नाहीच त्या गोष्टीला. म्हणजे आजकाल मी पण आता ते निराधार लोकांसाठी मदत करायला गेले होते ना, आता जुन्नर ठिकाणी. तिथं माझ्या डोक्यात हेच आलं. मी घरी येऊन मी माझ्या म्हणजे मिस्टरांना हेच विचारलं की यांची मुलांनी कसं सोडलं असेल, किंवा म्हणजे जे होते वयस्कर त्या लोकांना कसं सोडलं असेल, किंवा ह्यांना शोधायला कोण आलेच नसतील का. तर असंच की आता म्हणजे भांडणं होतात घरात, किंवा काय आई वडिलांना आपण बोलतो, हे करतो, पण त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे कोणच एवढं प्रेम करत नाही. म्हणजे तुम्हाला तुमचे आई वडील कधीच कशासाठी फोन येतो, फक्त तुम्ही जेवलात का, तुम्हाला एवढ्या कामातून ते साधा कॉल करतात की तुम्ही खाल्लंय का, काही कुठे आहेस तू. पण आपण काय म्हणतो, आई मला फोन आलाय, मीच कधी म्हणते की मी मीटिंगमध्ये आहे, तुम्हाला ह्या वेळेत फोन कर. मग आपण एवढे मोठे झालो का एवढं सांगायला त्यांना की ह्या वेळेत फोन कर. माझं असंच आहे की तुम्ही आई वडिलांना वेळ द्या, आई वडिलांना ज्या वेळी एक्सप्रेस करा तुमचं प्रेम. कधी त्यांना म्हणजे मोठ्या आवाजात पण बोलू नका, तुमचं तेवढी पात्रता नाही आई वडिलांवरती मोठ्या आवाजात बोलायची. आणि तुम्हाला जे करायचं त्यांना डिसिजनमध्ये घ्या, त्यांच्यासोबत बोलून डिस्कस करून डिसिजन घ्या. कारण आई वडिलांसारखं तुम्हाला कोणच वाट दाखवणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. मी लहान लहान गोष्टींमध्ये मी मम्मीला विचारते फोन करून. आणि मी ट्रेकला जर जायचे असले तर ती माझी खूप काळजी करते की कधी येणार, काय करणार. मग मी तुला कधी कधी खोटं बोलते की मी नाही जाते, पण मी गेलेले असते, पोहोचलेले असते. पण मी आल्यावरती तिला पहिला कॉल करते की मी आले नीट, मी काल ट्रेकला होते, मी आले नीट. असं मी असं वाचलो होतं एका ठिकाणी की तुमचा पैसा बघून तुमच्यावरती कोणी पण प्रेम करेल, तुमचं सौंदर्य बघून कोणी पण प्रेम करेल, तुमचं श्रीमंती बघून कोणी पण प्रेम करेल, पण या सगळ्या गोष्टी न पाहता तुम्ही तुमचा चेहराही न बघता 9 महिने जिथे तुमच्यावर प्रेम केले ती फक्त आई असते. नक्कीच. तर खूप छान वाटलं तू या ठिकाणी आली. मला पण खूप छान अशीच वाटलं. पुढे जा, आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या देशाचं नाव खूप मोठं कर. आणि एक म्हणजे आपली एक मुलगी म्हणून एक प्राऊड मुमेंट नक्कीच आमच्या पण मनात तुझ्यासाठी म्हणजे तुझ्याबद्दल आहेच नक्कीच. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि सोनाच्याबद्दल तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तोपर्यंत नमस्कार.